आज शिराळा तालुका वाळवा तालुक्यातील काही शेतकरी यांनी शासकीय जे ऑफिस आहे पाणी पुरवठ्याचं या ठिकाणी आंदोलन छेडलं होतं. याचं कारण असं की नियमितपणे पाण्याचा अभाव होता. अनेक प्रश्न होते. हे सगळं आज उपोषणाला कुठेतरी आता स्थगिती मिळालेली आहे. या सगळ्या गोष्टीसाठी बोलण्यासाठी आपल्याला रणधीर नाईक पापा आहेत. पापा, आज शेतकऱ्यांचं आंदोलन, खूप पाण्याची त्यांच्या अडचणी, नेमका काय मार्ग निघाला? वाकोर्डे योजनेचं आमच्या ह्या भागासाठी रब्बी पिकासाठी आवर्तन चालू व्हावं आणि रब्बी पिकासाठी आम्हाला हे पाणी मिळावं अशी शेतकऱ्यांची आग्रहाची मागणी आहे. रब्बीचा हंगाम आता जवळपास निम्मा पूर्ण होत आला. अजूनही काही या योजनेचं पाणी या बाजूला चालू झालेलं नाही आणि त्यामुळं रब्बीची पिकं सगळी शेतकऱ्यांची आज धोक्यात यायला लागलेली आहेत, वाळायला लागलेली आहेत. या अनुषंगानं गेल्या साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी येऊन इथल्या अधिकाऱ्यांना पाणी तातडीनं तुम्ही चालू करा असं एक निवेदन दिलं होतं. परंतु या 1.5 महिन्यात काहीच हालचाल झाली नाही आणि त्यामुळं आता नाईलाज असतो आंदोलन करण्याचा किंवा उपोषण करण्याचा शेतकऱ्यांना निर्णय घ्यावा लागला. आज त्या अनुषंगानं इथं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर त्यांनी आता आठवड्याभरामध्ये 7 दिवसात आम्ही ही योजना चालू करतोय आणि आपल्याला पाणी देतोय अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. त्या पद्धतीने हे पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल. तसं जर नाही झालं तर मग आम्ही 8 दिवसानंतर या कार्यालयाला येऊन बेमुदत घेराव घालणार आहोत आणि पाणी मिळाल्यास तेव्हा किंवा योजना चालू झाल्यास तेव्हा आम्ही काही इथून कोण हलणार नाही. पापा, आता जाणीवपूर्वक आता की शेतकऱ्यांचा अन्याय होतोय, कारण आता पीक आता शेवटच्या टप्प्यात सुरू झाली, पण पाणी मिळत नाही. याच्या अगोदर पण अशाच बरेच त्यांनी 1 महिन्यापूर्वी त्यांना आंदोलनासाठी पवित्रा घेण्याच्या अगोदर पण त्यांनी निवेदन दिली होती. मग इतकी उदासीनता का शेतकऱ्यांच्या बाबतीत? प्रशासनानं खरं म्हणजे ही दक्षता घेतली पाहिजे. या योजनेच्या अनुषंगानं निश्चित वेळापत्रक आम्हाला करून दिलं पाहिजे. जसं ताकारी, म्हैसाळ किंवा इतर ठिकाणच्या उपसा सिंचन योजना ज्या आहेत त्या निश्चित टाईमटेबलनुसार चालतात. तसंच आमच्या या योजनेचं चालू करण्याचं टाईमटेबल निश्चित व्हावं आणि प्रत्येक आम्हाला विभागनिहाय कसं पाणी मिळणार हे आम्हाला कळणं आवश्यक आहे. आज ते नियोजन या संबंधित विभागाच्याकडून होत नसल्यामुळं हा असंतोष होतोय, शेतकऱ्यांच्यामध्ये गैरसमज होतात आणि म्हणून आम्ही आग्रहाने ही मागणी करतोय की यावेळी काही झालं तर हे आम्हाला शेड्यूल मिळालं पाहिजे. आज ती अनुषंगानं त्या साहेबांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी आम्हाला हे शेड्यूल करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. हे सगळं आम्ही ग्रामपंचायतींना कळवू, प्रत्येक लाईनला किती दिवस पाणी राहील हे कळवू आणि इथून पुढं हे व्यवस्थितपणे शेड्यूलनुसार चालू होत राहील अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा शब्द आज आपल्या अधिकाऱ्याने आम्हाला दिलेला आहे. पापा, बिबट्याचा विषय आपण बरेच वेळा लावून धरलेला आहे. दिवसा लाईट मिळणार हे पण आता सांगितलं गेले, पण काय अजून भागात दिवसा लाईट मिळायची सुरू नाही, नेमका काय हा प्रॉब्लेम आहे? तर या अनुषंगानं ज्या सबस्टेशनला नवीन वाढीव लोड ॲकोमोडेट करायची प्रोव्हिजन आहे त्या ठिकाणी दिवसा वीज पुरवठा वीज मंडळानं चालू केलेला आहे. आमच्या शिराळा तालुक्यामध्ये 11 पैकी 8 सबस्टेशनला हा चालू झालेला आहे. 3 ठिकाणी तिथल्या काही ट्रान्सफॉर्मरमध्ये वगैरे बदल करावा लागतो आणि त्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तर ते प्रस्ताव MSCBनं शिराळा तालुक्यातले पाठवलेले आहेत. वाळवे तालुक्यात आजच आम्ही आता MSCBच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना भेटायला जाणार आहोत की त्यांच्याकडून हे प्रस्ताव तातडीनं जावेत आणि आम्ही त्यांना हे सांगितलेलं आहे की शासन स्तरावर आम्ही याचा आणि पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर हे प्रस्ताव शासनाकडून कसे मंजूर होतील आणि या असणाऱ्या वाळवे तालुक्यामधले सर्व गावामध्ये दिवसा आम्हाला वीज कशी मिळेल हे आपण पाहणार आहोत.